हाय फ्रेंड्स, हे आहे कच्चं केळ. कसे वयोमानानुसार प्रत्येकाला काही ना काही शारीरिक हे येत असतात. तर हे जसं युरिक ऍसिड आहे, शरीरात युरिक ऍसिड जास्त झालं तर ओके, सो जे युरिक ऍसिड डिपॉझिट व्हायला लागलं तर ते इट इज व्हेरी पेनफुल फॉर हँड्स, आणि म्हणजे ते बोटाला टच जरी केलं तरी दुखतं. तर ट्विटरवरती एक चीफ हर्बलिस्ट म्हणून अकाउंट आहे, ज्याचे कुठलं आहे अकाउंट आय डोंट नो, इंडिया किंवा आफ्रिकातलं कुठलं तरी आहे. ते सगळे होम रेमेडीज सांगतात, म्हणजे नेचर हिल्स हा त्यांचा ट्रेंड आहे. तर त्याच्यात त्यांनी सांगितले की युरिक ऍसिडचा बेस्ट उपाय आहे जे कच्चं केळं असतं त्याची साल घ्यायची, पाण्यात 10 मिनिटं बॉईल करायची. तुम्ही बघू शकताय मी बॉईल केलंय आणि त्याचा असा पिंक कलर येतो आणि त्याच्यामध्ये मी मध टाकले आणि हे घेऊन जस्ट अजून मला 4-5 दिवसच झाले, तर ऑलरेडी जे पेन म्हणजे हे टचला पण इट वॉज व्हेरी पेनफुल. ते पेन ऑलरेडी कमी व्हायला लागलंय. तर माझ्या ह्याचे जे स्टार्ट आहे, सो आय डोंट नो ज्यांचं खूप इंटेन्स असेल त्यांना किती यूज होईल, पण ही रेमेडी मला खूप चांगली वाटली. सो आय एम शेअरिंग की दुसऱ्यांना पण त्याची हेल्प व्हावी. तर नक्की ज्यांना युरिक ऍसिडचा त्रास आहे त्यांनी नक्की करून बघा, आणि जर हेल्पला झाली तर त्या चीफ हर्बलिस्टला आपण धन्यवाद देऊया आणि आपण पण म्हणूया येस, नेचर डेफिनेटली हिल्स. थँक्यू. आणि ह्याचा डिस्क्लेमर पण आहे, ह्याचं म्हणजे मी चीफ हर्बलिस्ट चॅनलवरतून वाचून हा उपाय केला, मला उपयोग झाला म्हणून मी तुमच्यावर शेअर करते. मी कुठली आयुर्वेदिक डॉक्टर नाही किंवा कुठल्याही प्रकारे डॉक्टर नाही. त्याचे काही साईड इफेक्ट आहे, कुठल्या कंडिशनमध्ये नाही घेऊ शकत हे मला माहिती नाही. पण मला असं वाटतं हे नॅचरल वस्तू आहे. केळ्याच्या सालीने काय अपाय तर होणार नाही, कारण आपण वर्षानुवर्ष केळं खातो आणि मला तरी काय त्याचा अपाय ऐकवत नाही. त्यामुळे करून बघायला काहीच हरकत नाही. पण मला डिस्क्लेमर देणं पण जरुरी वाटलं म्हणून डिस्क्लेमर देतोय. तर तुम्हाला जो उपाय झाला तर आम्हाला आनंदच होईल आणि आपण सगळे मिळून त्या चीफ हर्बलिस्टला परत धन्यवाद देऊ. थँक्यू.